तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 7:16 उठलो आहे आम्ही दोघं. याच्यासमोर मी दिले हे टाकून कलर आणि हे बघा याची ड्रॉइंग बुक मी इकडं फेकली आणि याने काय केलं याच्यामध्ये ना पेन्सिलने असे ना करून टाकले ते बघा. तर असं ते तो खेळत हे आणि बाहेर दिसते का मागं वातावरण बघा किती छान झालेलं आहे आणि माझ्या मागं ऊन आहे त्यामुळे काय दिसणार नाही पण बघा. आणि ईशानना तिकडे बिना पॅन्टीचा पळत आहे बघा. तर पॅन्ट आणि डायपर घेऊन चालले मी त्याच्याकडे. आता लवकरात लवकर सगळं काही काम करून गेले ना. तर मी याला लवकर पॅन्ट दिली आता घालून. मला तोपर्यंत आपले कपडे आणि भांडे होऊन जातात धुवून. कपडे घेऊन आले परेशान करून ठेवले मला. घरामध्ये मी पाणी तापून ठेवले आता याचं. तुला लवकर करू येते पण ऊन खूप जास्त झालंय. कॅमेरा पुन्हा हे झालंय. मी दमले त्याच्या मागं जाऊन. तर गाईज हे वाला पूर्ण अंगण आता झाडून घेतलंय. तो बघा कसं झाड. तर मी जे काम करते ते काम ईशान करतो. तर चला माझं घर राहिलंय झाडायचं फक्त. आता अंगण झालंय. भांडे वगैरे सगळे मी घासून घेतले. दरवेळेस मी ब्लॉग करते ना त्यामध्ये मी दाखवते सगळं काही दाखवत असते. भांडे घासताना कधी कधी दाखवते कधी नाही दाखवत. मी कपडे धुताना सुद्धा तसंच कधी दाखवते कधी नाही दाखवत असं होतंय. तर जाऊ द्या आता. माझं हे वालं जे घर आहे ना पूर्ण म्हणजे छोटंसं आहे पण हे राहिलं झाडायचं. तर हे मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. तर चला आपण लोक झाडून घेते. कॅमेरा फिट करायची मला थोडीशी प्रॉब्लेम येते पण ठीक आहे होऊन जातो. मी आता लवकर करते. तर त्याला काय म्हणत येतो बघा. त्याच्या पुढं टाकलं होतं याने. त्याला हात लावलाय उचलून घेतलंय आणि आता जे आहे त्याच्या पुढं ते पण झाडून घेते. बघा त्याला कसं करायचं होतं तसं. ते वासरू मारत वगैरे काय नाही. ते बिचारं सुद्धा त्याला बघताय. कॅमेरा खूप हलत आहे. तर आता त्याच्या पुढे जाऊन खटपट खटपट करणारच. तर त्याला खायचं नाही ना तरी सुद्धा त्याच्यावरती बघा कसं करतोय. इजान फटके देईन त्या. तर त्याला हात लावतोय. किती निरागस आहे. फटके देतोय तो त्याला आता. काय काय एवढा सगळा कपड्याचा ढीग पडला. ईशानचे कपडे फक्त ह्याच्यामध्ये आणि माझी कोडणी आहे. बाकी काही नाही. माझे आंघोळच राहिलेले अजून. तर कपडे हे धुतल्याच्या नंतर मी आंघोळ करणार त्याला झोपू घालून. तर चला आता लवकर कपडे धुवून घेते मग बोलूया आपण नंतर. मी आंघोळ वगैरे करेल आणि मग व्हिडिओ शूट करेल. आता घरात आले तर घरात आल्यावरती बरोबर दिसते शाळेत थोडं थोडं. तर चला लिपस्टिक घरात आले मी. ईशान तिकडेच अजून खेळू राहिला तो. काय भीती नाही एवढी. तर आता चला लवकर आंघोळ वगैरे करेल मग नंतर व्हिडिओ शूट करेल मी बाकीचा राहिलेला. भाजीपाला दाखवेल तुम्हाला. तर काही जिथं हरभऱ्याचं आता बेसन टाकून दिलंय. ईशान झोपलाय. मी सुद्धा रेडी झालेली. आंघोळ वगैरे केली की असं लई चोपून बांधलेत मी वरती. कपडे सगळे धुतलेत मी. त्याचे आंघोळीचे कपडे धुतलेत. त्याचे राहिलेले जे 5-6 टॉप होते त्याचे ते धुतलेत. 3-4 पॅन्टी होत्या त्या धुतल्या. स्वेटर माझे कपडे सगळं धुणं झालंय. आता बस भाजी वगैरे एकदा शिजतंय ते 1-2 उकळ्यात मी काढून घेणार आहे ते लवकर. आणि टाईम 9:30 वाजलेत आता. 9:30 वाजे लोक मी सगळे कामं झाले नाही म्हणून चायचं जे बघून होतं छोटंसं ते राहिले. तर ते मी 12-1 वाजता धुणारे. गावात जाईन. गावातून आल्यावर धुईन आलं कारण बाहेर खूप ऊन झालेलं आहे. खूप कंटाळा आला आहे मला. तर आता ईशा घरामध्ये झोपलेला आहे. घोरत येतो आवाज येतोय थोडा थोडा. पूर्ण कपडे धुतलेत मी. तर हे सगळे कपडे बघा एका लाईनी नाही अजून लांब लोक येते.
तर चला आता लवकरच माझी भाजी पण होईल, मग लवकर काढून येईल आणि जेवण करेल, कारण मला भूक खूप जास्त लागलेली आहे. खूप जास्त थकलेली आहे आता. माझ्या ना ही वेणी मी काही दिवसांपासून घालायला लागलेली आहे, कारण ते काय म्हणतात त्याला, हां, कुरळे झालेत केस बघा, इकडं 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 थोडे थोडे. आणि आजचा व्हिडिओ नाही म्हणतात तरीसुद्धा 5, 6, 7, 8 मिनटं झाला असेल. आता तर मला फक्त एडिट करताना कळेल किती झाला आहे. तर चला आजचा व्लॉग इथं सेंड करते, मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.